नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला. भोकरदन पोलिसांची मोठी कारवाई. पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या पथकाची विशेष कामगिरी. भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांची माहिती काढून पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व त्यांच्या पथकातील अरुण वाघ व विकास जाधव हे दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार अशी गोपनीय माहिती मिळताच भोकरदन पोलीस गाढेबाळ रुग्णालय जवळील मोकळ्या जागेवर म्हणजेच घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी टाटा कंपनीचा ट्रक ज्याचा पासिंग क्रमांक MH20 EG 1806 हा आढळला. पोलिसांना संशय आला म्हणून वाहनांची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये तांदळाचे पोते दिसले. चालक अतिक शेख रफिक शेख राहणार रफिक कॉलनी या चालकाला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर आम्ही हा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असून हा माल मंजूर बेग आयुब बेग मिर्झा रफिक कॉलनी यांच्या मालकीचा आहे असे सांगितलं. तसेच या ट्रक मध्ये तांदळाचे 50 किलोचे 200 पोते म्हणजे 10 टन माल, त्यांच्या अंदाजे किंमत 3 लाख रुपये तसेच एक ट्रक असा एकूण 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अशा बेधडक कारवाईमुळे भोकरदन तालुक्यातील रेशन माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एस मराठी विभागीय प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.